सेकंड पॅटर्न आपण बघतोय. रेकॉर्ड केले तर नाही, आजचं करा रेकॉर्डिंग, काय इश्यू नाही, बिंदास करा. हेड अँड शोल्डर पॅटर्न. चलो गाईज, फायनली वैतागवाडी झाली जरा, जॉईन करायला थोडासा लेट झाला. स्क्रीन वेट ओपन करतोय पीडीएफ. थोडी पेशन्स. बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट उद्या घेऊन टाकू कधी. अरे येच नाही. थांबा. कॅन्डल स्टिक्स. दिसते का स्क्रीन गाईज? स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. आज ऍक्च्युली काय झालंय, आपला गुगल मीटचा सबस्क्रिप्शन संपलाय, त्यामुळे सगळी बोंब झाली. आज 100 जणच फक्त जॉईन होऊ शकतात मीटिंगला. त्यामुळे म्हणतोय मीटिंग रेकॉर्डिंग करा, बिकॉज ते सबस्क्रिप्शन घ्यायला वेळ जातोय. मीटिंग एखादं रेकॉर्डिंग करा, नंतर ग्रुपवरती शेअर करा, अख्खी मीटिंग शेअर करा, काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना भेटू त्याचं सेशन. एवढं एका सेशन कोण काही प्रॉब्लेम नाही कोणाला. फक्त आठवणीने या तरी व्हिडिओ बनवा. आणि मला मेन म्हणजे तुमच्याच मेसेज सीन करता येत नाहीयेत, बिकॉज इथे मी स्क्रीन शेअर केली, मला परत त्या स्क्रीनवर जावं लागेल तुमचे मेसेज बघायला. ओके, मी एकाच डिव्हाइस थ्रू आज लॉग इन आहे, दॅट्स वाय तुम्हाला मेसेज मला तुमचे सीन करता येणार नाहीत. ओके, सो आज आपण बघतोय गाईज हेड अँड शोल्डर पॅटर्न. आता हेड अँड शोल्डर पॅटर्न हा सुद्धा माझा फेवरेट पॅटर्न आहे बघा. हेड अँड शोल्डर, फर्स्ट ऑफ ऑल मी त्याची थिअरी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हेड अँड शोल्डरची खूप मस्त आहे, त्याचं वर्किंग पण खूप छान आहे. ओके, मार्केटमध्ये तो क्रिएट झाला तर त्याचा वर्किंग पण खूप छान आहे. आणि कसं जे मोठे पॅटर्न्स असतात ना, म्हणजे थोडक्यात मार्केट ज्या पॅटर्न्सना बनवायला खूप टाइम लावतो, ओके, खूप लेट, बरोबर, जेवढे मोठे पॅटर्न तेवढे ते वर्क करायला चांगले असतात. ओके, सो बघा मला इथं यावं लागते तुमचे मेसेज सीन करायला, तेव्हा मेसेज दिसू शकतात. ओके, सो पहिला मी शिकून घेतो पहिला व्यवस्थित. हा, सो हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणजे काय गाईज, सेम लाईक अ डबल टॉप. आता डबल टॉप मध्ये कसं असायचं मित्रांनो, डबल टॉप मध्ये मार्केट अशी 2 टॉप बनवायचा, राईट. 2 टॉप बनवले की त्यामध्ये ही नेकलाईन असायची, नेकलाईन ब्रेक झाली की या पॉईंटला आपण पुट बाय करायचो, पी बाय, राईट. आता जो पॅटर्न आपण बघतोय हेड अँड शोल्डर, यामध्ये कसं असणार आहे की यामध्ये सेम डबल टॉप, सगळं सेम, नेकलाईन अँड ऑल सगळ्या गोष्टी सेम असणार. फक्त यामध्ये डिफरन्स काय असणार आहे बघा, की डबल टॉप मध्ये 2 डोंगर असायचे फक्त, म्हणजे 2 टॉप्स, 2 टॉप्स नावाचा त्याचा अर्थ आहे. तसं हेड अँड शोल्डर मध्ये 1 डोंगर वाढला. म्हणजे थोडक्यात हेड अँड शोल्डरचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, हा एक शोल्डर, हा दुसरा हेड आणि हा तिसरा शोल्डर. ओके, सो हा झाला हेड अँड शोल्डर पॅटर्न. यामध्ये हा एक शोल्डर आहे, हा आपलं मधलं मोठं डोकं असतं ते, आणि हा एक शोल्डर आहे. सो याला हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणतात. आता हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये काय दिसते तुम्हाला, की हेड अँड शोल्डर मधले हे 2 शोल्डर जे आहेत ना, ओके, तर आपल्याला काय करायचंय, हे जे व्ही दिसतात का म्हणजे तुम्हाला, व्ही शेप, हा व्ही शेप, हा व्ही शेप, यांना जोडून आपल्याला दोघांना एक नेकलाईन खेचायची. आता मला सांगा, या नेकलाईनने कशाचं काम केलंय, सपोर्ट ऑर रेजिस्टन्स, बोला. सपोर्टचं काम केलंय, ऑब्व्हियसली सपोर्ट. मार्केटने काय केलंय, 2 टाइम्स नेकलाईन वरून बाउन्स घेतलाय. ओके, सो दॅट्स वाय लक्षात काय ठेवा, हेड अँड शोल्डर पॅटर्न असा क्रिएट झाला ना, की यामध्ये आपण काय करायचं, त्या हेड अँड शोल्डर पॅटर्नचे हे जे मधले शोल्डर्सचे व्ही आहेत
हे दोन व्ही फक्त आपल्याला जोडायचे. दिस इज द रूल. आणि ती लाईन ब्रेक झाली डाऊन साईडला की या पॉइंट आपण काय करणार आहे, काय पुट बाय. मी तुम्हाला त्या दिवशीच काय सांगितलेलं, प्रत्येक पॅटर्न मध्ये एकच थिअरी आहे की सपोर्ट ब्रेक झाला की पीई बाय पुट बाय करायचा, आणि वरच्या बाजूला रेजिस्टन्स ब्रेक झाला की कॉल बाय करायचा. सगळ्या पॅटर्न मध्ये ही गोष्ट कॉमन आहे. आता खाली बघा एक हेड अँड शोल्डर आहे, बिगर टाइम फ्रेमचा हेड अँड शोल्डर आहे, बिगर. म्हणजे यामध्ये बघा हा एक दिवस आहे, आफ्टर दॅट हा एक दिवस आहे, आणि इथून एक तिसरा दिवस आहे. असे 3 दिवस आहेत गाईज. ओके. सो यामध्ये काय दिसते तुम्हाला, मार्केटने एक शोल्डर क्रिएट केला, अगेन एक हेड क्रिएट केला, आणि अगेन एक तिसरा शोल्डर क्रिएट केला. आता यामध्ये ही नेकलाईन गाईज कशी झाली, अशी तिरकी नेकलाईन झाली. मला सांगा ही नेकलाईन तिरकी का झाली, अशी अशी नेकलाईन का झाली तिरकी, बताओ. तिरकी नेकलाईन का झाली, बोला. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड असं पण नाही, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं ना, तर ही व्ही बघा, हा व्ही इथं आहे आणि हा व्ही त्याच्या खाली आहे. सो यामध्ये आता मला सांगा, मी जर अशी स्ट्रेट नेकलाईन या व्हीला जोडून ड्रॉ केली, चालेल का? बॉडी कट केलेली चालेल का अशी हेड अँड शोल्डरची? नाही चालणार, नाही चालणार. सो दॅट्स वाय मी काय करणार, हा एक शोल्डर, हेड, दुसरा शोल्डर. तर आता या हेड अँड शोल्डर मध्ये हे जे दोन व्ही आहेत, या व्ही ला घासून मी नेकलाईन खेचणार. सो यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, हा व्ही थोडा वर आहे, हा व्ही थोडा खाली आहे. दॅट्स वाय मला हे दोन व्ही जर जोडायचे असतील तर नेकलाईन मला कशी ड्रॉ करायला लागणार, तिरकी. सिंपल. सो जरी नेकलाईन तिरकी जरी असली तरी मला सांगा त्या नेकलाईननं कशाचं काम केलंय, सपोर्टच ना. सो सपोर्ट ब्रेक झाला की मार्केट खालीच येणार आहे. तिला कॉमनच आहे. फक्त आता डिफरन्स काय बघा, काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो थिअरीमध्ये. आता व्यवस्थित लक्ष द्या, फक्त डिफरन्स काय. ओके. आता बघा इथे लक्ष द्या. हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये गायज रूल कसा आहे की हा एक शोल्डर आहे हेड अँड शोल्डरचा, हा हेड आहे, हा दुसरा शोल्डर आहे. हेड अँड शोल्डर मध्ये रूल काय आहे की हे दोन शोल्डर जे आहेत ना, हे दोन शोल्डर्स एकमेकांपेक्षा कितीही कमी जास्त असले तरी सुद्धा चालतील. म्हणजे थोडक्यात हा एक शोल्डर आहे, हा हेड आहे, हा दुसरा शोल्डर आहे. आता हा शोल्डर मोठा आहे, हा शोल्डर छोटा आहे, कोई इश्यू नाही, चलेगा. बट शुड नॉट बी इक्वल टू द हेड. म्हणजे शोल्डर जो आहे हा हेड एवढा नाही पाहिजे किंवा हेडपेक्षा मोठा नाही पाहिजे. म्हणजे मला सांगा आता हा हेड अँड शोल्डर होऊ शकेल का गाईज? हा शोल्डर, हेड, दुसरा शोल्डर, चालेल का? नाही चालणार, ऑब्विसली नॉट. हेड अँड शोल्डर मध्ये कसं, शोल्डर्सची साईज एकमेकांपेक्षा कमी जास्त असली तरी सुद्धा चालेल, बट शोल्डर्स जे आहेत ते हेडच्या इक्वल नाही पाहिजे. नो. हा एक रूल क्लिअर झाला सगळ्यांना? येस टाईप करा सर्वांनी. क्लिअर. क्लिअर. ओके. अजून एक गोष्ट काय गायच, आता हेड अँड शोल्डर मी तुम्हाला कसं काढून दाखवलाय, असा, दिस दिस. आता हेड अँड शोल्डर जो पॅटर्न आहे ना ट्रेडर्स, हा अप ट्रेंडला जर झाला ना तयार, अप ट्रेंडला विषय संपला. असला खतरनाक तुम्हाला डाऊन साईडला ट्रेड मिळेल ना. म्हणजे एक्झाम्पल हा एक शोल्डर, आता मला सांगा हा अप ट्रेंड आहे, मी जर खालून अशी तिरकी लाईन ड्रॉ ड्रॉ केली, झाला का हेड अँड शोल्डर? हा एक शोल्डर, हा मधला मोठा हेड, आणि हा दुसरा शोल्डर. बरोबर, हे शोल्डर आणि हा मधला हेड. पण हा कुठं तयार झालाय काय, अप ट्रेंडला. बघा बघा, ही अशी लाईन ड्रॉ केली की झाला हेड अँड शोल्डर. बाकी सपोर्ट जर ब्रेक आपल्याला पुढवाय तर करायचंच आहे, ते रूल तर कॉमनच आहे, यामध्ये काही डिफरन्स नाहीये. म्हणजे तुम्हाला हेड अँड शोल्डर गाईज हा असा पण दिसू शकतो, असा पण बघायला मिळू शकतो साइडवेज ट्रेंडला, किंवा हा अप ट्रेंड मध्ये तुम्हाला असा सुद्धा बघायला मिळू शकतो, असा. पण नेकलाईनच्या खाली कॅन्डल क्लोज झाली की पुढ बाय, नेकलाईनच्या खाली कॅन्डल क्लोज झाली की पुढ बाय, हे तर सगळं कॉमनच आहे. सिंपल. हेड अँड शोल्डर क्लिअर झाला सर्वांना? येस टाईप करा सर्वांनी. हेड अँड शोल्डर क्लिअर झाला? ठीक आहे.
खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. आणि पॅटर्न बाबतीत कसं डाऊन ट्रेंडला हेड अँड शोल्डर नाही चालणार. डाऊन ट्रेंडला बनला तर त्याला मानायचा नाही, डाऊन ट्रेंडला बनू शकत नाही गाईज हेड अँड शोल्डर. कसा म्हणजे एक्झाम्पल बघा, आता हा डाऊन ट्रेंड आहे, हा डाऊन ट्रेंड आहे, हा एक शोल्डर, हा मधला मोठा हेड आणि हा दुसरा शोल्डर एक्झाम्पल. तर आता ही नेकलाईन मला अशी ड्रॉ करायला लागेल गाईज, चालेल का? नाही चालणार, ऑब्व्हियसली नॉट. म्हणजे हा असा हेड अँड शोल्डर म्हणतो ना आपण, हा हेड अँड शोल्डर समजा असा झाला एक्झाम्पल, डाऊन ट्रेंड, शोल्डर, हेड, दुसरा शोल्डर. तर याला तुम्ही हेड अँड शोल्डर मानू शकता, पण हेड अँड शोल्डर पेक्षा सपोर्ट आहे गाईज. हा सपोर्ट ब्रेक झाल्यावर पुढे बाय करा की, पण याला हेड अँड शोल्डर समजून पुढे बाय करू नका. हा सपोर्ट ब्रेक झाला म्हणून पुढे बाय तुम्ही करू शकता, बट हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्म्स ऑन अप ट्रेंड. म्हणजे एवढे रूल का बनवलेत, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड, त्यामुळे काहीतरी रिझन असेल ना गाईज, बरोबर ना? ओके, सो दिस इज द हेड अँड शोल्डर. आता बघा इथे हेड अँड शोल्डरचे खूप एक्झाम्पल आहेत, तर तुम्ही पीडीएफ चालली ना की त्यामुळे तुम्हाला कळून जाईल. आता हेड अँड शोल्डर लक्षात ठेवला ना, दुसरा करा उलटा, चला डबल टॉप सारखा, जास्त वेळ नको घालवायला, तुम्हाला समजेल असं जाऊया पुढे. बघा हेड अँड शोल्डरला उलटा करा, काय झाला? इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. किती सिंपल आहेत बघा पॅटर्न्स, पूर्ण उलटा करायचा हेड अँड शोल्डरला. आता इथं मार्केट कसं आलाय, डाऊन ट्रेंड आला, एक शोल्डर क्रिएट केला, मधला मोठा हेड क्रिएट केला, दुसरा शोल्डर क्रिएट केला. आपल्याला काय करायचंय आता मला सांगा, नेकलाईन खाली येईल का अशी? येस ऑर नो? खाली येईल का नेकलाईन? सुयोग सर आज नाहीये, सुयोग सर आज नाहीये. सर शोल्डरच्या नेकलाईनला थोडा कन्सल्टेशन झाली तर ब्रेकआउटची वाट बघायची का? शोल्डरची तर नेकलाईनला हा ब्रेकआउट झाल्याशिवाय ट्रेडच नाही भाई, ब्रेकआउट झाल्याशिवाय नो ट्रेड. ओके, सो इथं बघा गाईज, इथं बघा शोल्डर, हेड, दुसरा शोल्डर, सेम डबल बॉटम. डबल बॉटमला कसा होता, असा होता डबल बॉटम. आपण इथं आपल्याला काय करायचंय गाईज, बोलो चलो, हे दोन व्ही जे आहेत उलटे, हे दोन व्ही आपल्याला काय करायचे, जोडायचे, सिंपल. आता बघा सांगा कशाचं काम केलंय या पॉइंटला, सपोर्ट की रेजिस्टन्स? नेकलाईनला कशाचं काम केलंय, रेजिस्टन्स, बरोबर ना? रेजिस्टन्स, नेकलाइन्स ऍक्टेड ऍज अ रेजिस्टन्स. या पॉइंटला बघा मार्केटनं, आता मला सांगा या पॉइंटला तो रेजिस्टन्सचा ब्रेकआउट मिळाला. ओके, आता मला सांगा त्या नेकलाइनचा ब्रेकआउट मार्केटनं पॅराबॉलिक केलाय की रिट्रेसमेंट केलाय? चलो बघू कोण सांगते आन्सर व्यवस्थित. या पॉइंटला त्या नेकलाइनचा ब्रेकआउट पॅराबॉलिक केलाय की रिट्रेसमेंट केलाय? सांगा. रिट्रेसमेंट, 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 रिट्रेसमेंट. पॅराबॉलिक कसं काय चिन्मय? रिट्रेसमेंट बाळ, कसं काय रिट्रेसमेंट? बघा रिट्रेसमेंट, का रिट्रेसमेंट, त्यामागे रिझन आहे. सो या पॉइंटला बघा तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर मार्केट काय झालं, वरती आलाय, हॉल्ट केलाय अँड देन ब्रेकआउट दिलाय. येस ऑर नो? डायरेक्ट जर इथूनच असं ब्रेकआउट आला असता रिट्रेसमेंट म्हणलो असतो आपण. आता बघा या पॉइंटला जर तुम्ही व्यवस्थित बघितला, ओके, या पॉइंटला जर बघितला तर इथं जर सडन 1 2 3 आणि असा ब्रेकआउट आला असता चौथी कॅन्डल, इथं जर मी कॉल बाय केला असता, माझा स्टॉप लॉस काय लागतोय गाइस, डायरेक्ट या स्विंगच्या खाली. एवढा मोठा एसएल चालेल का? नो, नाही चलेगा भाई, एवढा मोठा एसएल चालणारच नाही. हा कसा पॅराबॉलिक ब्रेकआउट मिळाला, म्हणजे जरी मी इथं कॉल बाय केला या सपोर्टच्या खाली माझा स्टॉप लॉस, इथं मी ब्रेकआउट दिलाय सपोर्टच्या खाली स्टॉप लॉस, किरकोळ. बघा हेड अँड शोल्डर किती सोपा पॅटर्न आहे, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, उलटा हेड अँड शोल्डर, सिंपल. समजला हेड अँड शोल्डर आहे इन्व्हर्टेड, उलटा समजला?
जास्त टाइम वेस्ट नको करायला. तुम्हाला समजत असेल तर फास्ट पुढे जाऊया. हा, नसेल समजत तर डाऊट विचारा. हेड अँड शोल्डर समजला का? उलटा आणि नॉर्मल, इन्व्हर्टेड आणि प्लेन समजला? काय डाऊट आहे कोणाला यामध्ये? बोला, चला क्लिअर करूया डाऊट असेल तर, त्याशिवाय पुढे नको जायला. सर्वांना समजलं पाहिजे. येस, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर फॉर्म्स ऑन डाऊन ट्रेंड. उलटा हेड अँड शोल्डर हा डाऊन ट्रेंडलाच क्रिएट होणार, अप ट्रेंडला नाही. समजलाय का रे ट्रेडर्स? रूल काहीच नाही, रूल काहीच नाहीये, नो रूल. फक्त डायग्राम काढून घ्या. पुढे बाय करताना कॅन्डल कोणती हवी? कशामध्ये पुढे बाय करताना? इन्व्हर्टेड अप ट्रेंडला नाही येतो, डाऊन ट्रेंडला आहे बाळ. बघ ना, डाऊन ट्रेंड आहे हा. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर डाऊन ट्रेंडला क्रिएट झालाय आणि नंतर मग अप ट्रेंडला गेले मार्केट. पहिला डाऊन ट्रेंड आहे. या पॉइंटला नेकलाईनच्या वरती ग्रीन कलरची कॅन्डल क्लोज झाले की कॉल बाय. हेड अँड शोल्डर बघा, मी जशी काढतोय ना डायग्राम तशी काढून घ्या. हेड अँड शोल्डर आणि इन्व्हर्टेडची मी जशी काढतोय तशी एक्झॅक्ट. हा हेड अँड शोल्डर, ह्याच्या खाली अशी कॅन्डल रेड आर लिहा त्यामध्ये, म्हणजे रेड कलरची कॅन्डल त्या नेकलाईनच्या खाली क्लोज झाली, तिथं लिहा पी बाय. आणि इन्व्हर्टेड असं काढा, वरती नेकलाईन, नेकलाईनच्या वरती अशी कॅन्डल काढा, त्यामध्ये जी लिहा म्हणजे ग्रीन कॅन्डल, तिथं लिहा सी बाय. ह्या दोन डायग्राम्स काढा, मग जाऊया पुढे आपण. टाइम फ्रेम 5 मिनिट. येस येस, ब्रेकआउटची जर कन्सल्टेशन करत असेल तर चालेल. काढली काय? जाऊया पुढं. आज मेसेज सीन करता येणार यार, त्यामुळे मजा येणार सेशनला यार. साइड बाय साइड तुमचे मेसेज बघितले ना, बरं वाटतं जरा. हा पॅटर्न बघा, सिलेबस मधून काढायचे गाईज आपल्याला. पॅटर्न वर्क करत नाही. फॉलिंग वेज, रायझिंग वेज पहिल्यासारखं राहिलं नाही आता. बघा, माझा सगळ्यात फेवरेट पॅटर्न फायनली गाईज आलेला आहे. वरती टाका हेडिंग, बुलिश रेक्टँगल पॅटर्न. सगळ्यात फेवरेट माझा, मस्त अॅक्युरसी, वादच करायचा नाही, एवढी खतरनाक अॅक्युरसी आहे या पॅटर्नला. बुलिश रेक्टँगल पॅटर्न. बुलिश रेक्टँगल पॅटर्न बरोबर ठेव. बाय बाय. ओके, आता बघा गाईज, थिअरॉटिकल शिकवतो मी. पहिला थिअरॉटिकल मेन आहे, हे तुम्हाला डायग्राम कुठे मिळतील, पण थिअरॉटिकल समजून घेतो. म्हणजे मी जे एक्सप्लेन करतो ना, ड्रॉ करतो, ते महत्वाचं आहे. ओके, बघा आता तुम्हाला फरक, डिफरन्स कळून येईल तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल, बुलिश रेक्टँगल म्हणजे काय? आता नाव काय त्याचं, बुलिश म्हणजे मार्केट कुठे चाललंय? ऑब्व्हियसली वर, बुलिश. आता बुलिश मार्केट चाललंय आणि सडनली मार्केटने काय केलं, एक झोन क्रिएट केलाय. म्हणजे थोडक्यात मार्केटला नाश्ता पाणी करायचंय, हॉल्ट करायचंय मार्केटला, बरोबर. तर आता आपण काय करणार, वरून रेजिस्टन्सची लाईन मस्तपैकी आणि खालून सपोर्टची लाईन, सिंपल.
आता मला सांगा, तुम्ही जर हा एवढा पार्ट कन्सिडर केला तर रेक्टँगलला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? रेक्टँगल मीन्स व्हॉट? आयत. सो तुम्ही एवढा जर पार्ट कन्सिडर केला हा वाला, दिस वन, तर हा बघा आयत सारखा दिसतोय ना, बरोबर. तर आता या पॉइंटला बघा, ऑब्व्हियसली आता मला सांगा, सपोर्ट रेजिस्टन्स हा पॅटर्न कमी आणि सपोर्ट रेजिस्टन्सची कन्सेप्ट जास्त आहे. मला सांगा, आता मार्केटनं ब्रेकआउट दिला की आपण काय करायचं? कॉल बाय. पण डिफरन्स काय आहे मी तुम्हाला सांगतो. मार्केटनं सपोर्ट तोडला की आपण काय करायचं? पुट बाय. हे तर सिंपल आहे. आता मला सांगा, बुलिश रेक्टँगल पॅटर्न मध्ये काय दिसतंय? मार्केट बुलिश आले, साइडवेज झोन बनवला, रेक्टँगल झोन बनवला आणि ब्रेकआउट देईल किंवा डाऊन साइडला येईल. मला सांगा, मोस्ट ऑफ द टाइम मार्केट कुठे जाईल? वरच्या बाजूला ब्रेकआउट देईल का खालच्या बाजूला देईल ब्रेकडाऊन? मोस्ट ऑफ द टाइम मार्केट वर ब्रेकआउट देईल की खाली ब्रेकडाऊन देईल? बोला सगळ्यांनी, चला टाईप करा, बघूयात कोण सांगते. मार्केट कुठल्या बाजूला जाईल? अप साइड की डाऊन साइड? का अप साइड का डाऊन साइड? अप साइड. व्हेरी गुड. बुलिश आहे असं पण नाही, मार्केट अप साइडला काय जाईल? बिकॉज ऑफ ट्रेंड. म्हणजे रेक्टँगल पॅटर्नची जर्नी कशी असते बघा. एक्झाम्पल, मार्केटनं मस्त हा प्रवास केलाय, जर्नी केली, बुलिश रॅली दिली, मस्त नाश्ता पाणी केला, मार्केटनं हॉल्ट केला आणि अगेन मार्केट काय करू शकतं गाईज? त्याची जर्नी कंटिन्यू करू शकतं. मोस्ट ऑफ द टाइम मार्केट ब्रेकआउट देईल. बट यहाँ पे एक ट्विस्ट है, इथे एक ट्विस्ट आहे. क्या है वो? तर बुलिश रेक्टँगल पॅटर्न हा जनरली युट्यूबवर म्हणा, बुक्स मध्ये म्हणा, पीडीएफ मध्ये म्हणा, असा शिकवला जातो कि बुलिश मार्केट आता है, साइडवेज बनाता है और ऊपर की साइड ब्रेकआउट देके ऊपर जाता है. बट असं नाही, आपण त्याला रिव्हर्सलला अग्रेसिव्ह ट्रेड करायचा. रिव्हर्सलला मीन्स व्हॉट? की बुलिश रेक्टँगल समजा, सॉरी, म्हणजे काय की समजा अप ट्रेंडला मार्केट चाललंय. इफ मार्केट इज गोइंग ऑन अप ट्रेंड, इफ मार्केट मेक्स साइडवेज झोन, सीट बेल्ट बांधून तयार राहायचा. ओके, वरच्या बाजूने रेजिस्टन्सची लाईन ड्रॉ करायची, डाउन साइड ने सपोर्टची लाइन ड्रॉ करायची. अगर गलती से भी मार्केट ने सपोर्ट झोन ब्रेक किया, बिंदास्तपणे डोळे झाकून त्या पॉइंटला पुट बाय करायचा. वाय? बिकॉज तुम्ही जर प्रॉपर बघितलं तर ही अप्पर साइडची ही रेजिस्टन्सची लाईन आहे आणि डाऊन साइडची ही सपोर्टची लाईन आहे. सो थोडक्यात मार्केट इथं साइडवेज झालंय म्हणजे तुम्हाला फक्त दिसतंय की मार्केट साइडवेज आहे. नो, इथं बायर्स आणि सेलर्सची फाईट चालली आहे. वरच्या बाजूने सेलर्सची वॉल आहे, भिंत आहे, आणि डाऊन साइडला बायर्सची शिडी आहे, लॅडर आहे, ज्यावरून बायर्स चढत चढत वरती आलेत. सो ऑब्व्हियसली जेव्हा त्या लॅडरच्या खाली रेड कलरची कॅन्डल क्लोज होईल, बायर्स लोक पण हुशार आहेत. ती लोक काय म्हणतील? मार्केटला थांबायला जागा नाही, आता चला निघा बाहेर. म्हणजे थोडक्यात या सपोर्ट झोनच्या खाली खूप बायर्स लोकांचे स्टॉप लॉसेस असतील. सो मार्केट अगर गलती से भी इस सपोर्ट जोन के नीचे आया, रेड कलर की कैंडल क्लोज की, देन गो विथ द अग्रेसिव्ह पुट बाय. अग्रेसिव्ह म्हणजे बिंदास्तपणे क्वांटिटी टाका. 100% तुम्हाला ट्रेंड चेंज बघायला मिळू शकतो. वाय? बिकॉज इसके पीछे क्या लॉजिक होता है की समजा एक बुलिश मार्केट आले, मोठी रॅली दिली, साइडवेज मार्केट झाले, याचा अर्थ असाही होऊ शकतो की ट्रेंड एक्झॉस्ट होत चाललाय. एक्झॉस्ट होत चाललाय म्हणजे काय? ट्रेंड मधली पॉवर संपत चालली आता. दैट्स वाई मार्केट क्या करता है या पॉइंटला हॉल्ट. सो अगर गलती से भी मार्केट ने इस सपोर्ट जोन के नीचे रेड कलर का कैंडल क्लोज किया, देन इमीडिएटली बाय अ पुट, लगेच पुट बाय. मी कधीच बुलिश रेक्टँगलला अप्पर साइडला ट्रेड करत नाही. नो, एक तर मी बियर आहे, बरोबर, पहिली गोष्ट मी बियर आहे, त्यामुळे मी जास्त अप्पर साइडचे ट्रेड घेत नाही. सेकंड थिंग म्हणजे काय की कॉमन सेन्स आहे गाईज. एवढं बुलिश मार्केट आलंय, डाऊन साइडून अप ट्रेंडला मार्केट आलंय आणि मार्केटनं काय केलं? एक झोन क्रिएट केलाय. मार्केटने एक झोन क्रिएट केलाय. सो या पॉइंटला जर तुम्ही व्यवस्थित बघितला की इथून
जेव्हा मार्केट ब्रेकआउट देईल वरच्या बाजूला. ओके, सो मला सांगा इथून तुम्ही अजून कशा एक्सपेक्टेशन ठेवू शकता? आधीच एवढं मार्केट बुलिश आलंय, 300-400 पॉईंट वॉट एव्हर रॅली करून आला असेल, आणि इथून अगेन ब्रेकआउट दिल्यानंतर तुम्ही अजून एक्सपेक्टेशन ठेवताय अजून मार्केट वर जाईल. नो, नो वे. दॅट्स वाय आपण बुलिश रेक्टँगलला एक रिव्हर्सल ट्रेड म्हणून सुद्धा खतरनाक ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि वर जायला मार्केटनं समजा 1 तास लावले असतील ना गाईज, तर खाली यायला मार्केट मोजून अर्धा तास पण लावणार नाही. एवढा मोठा तुम्हाला फॉल बघायला मिळू शकतो. दिस इज द पॉवर ऑफ दिस पॅटर्न, बुलिश rectangle. Okay, bullish rectangle pattern is the trend continuation pattern. Trend continuation means what? की आता काल आपण जो बघितला डबल टॉप, मार्केट बुलिश यायचं, टॉप बनवून मार्केट खाली यायचं, मार्केट बिरिश यायचं, डबल बॉटम म्हणून मार्केट वर जायचं, म्हणजे ट्रेंड रिव्हर्स व्हायचा. बट रेक्टँगल पॅटर्न जो आहे ना गाईज, तर तो रेक्टँगल पॅटर्न ट्रेंड कंटिन्युएशन आहे. म्हणजे ट्रेंड कंटिन्यू होतोय. समजा बुलिश मार्केट आलं, रेक्टँगल बनवला, अगेन बुलिश चाललंय, म्हणजे इथे ट्रेंड कंटिन्यू झालाय गाईज. बट ट्रेंड कंटिन्युएशन अख्खं युट्यूब तुम्हाला शिकवते, सगळ्या बुक्स पीडीएफ तुम्हाला शिकवतायत, बट ट्रेंड रिव्हर्सलचं तुम्हाला कोण शिकवत नाही, जे की मी तुम्हाला सांगतो. सो बुलिश रेक्टँगल पॅटर्नला जर चुकून जरी मार्केटनं सपोर्ट ब्रेक केला, ओके, रेक्टँगल बनवून चुकून जरी मार्केटनं सपोर्ट ब्रेक केला, गो विथ द अग्रेसिव्ह पुट बाय. अग्रेसिव्हली तुम्ही पुट बाय करू शकता, काही फरक पडत नाही. तुमचा विनिंग प्रोबॅबिलिटी या पॉइंटला गाईज जास्त बघायला तुम्हाला मिळू शकते. कशामध्ये? बुलिश रेक्टँगल मध्ये. ओके, सो वहीमध्ये आता ड्रॉइंग काढून घ्या, मी जसं काढतोय तसं ड्रॉ काढा. तिथं लिहा, आत रेड लिहा, अग्रेसिव्हली पुट बाय, आणि वरच्या बाजूला ब्रेकआउट दाखवा, जी लिहा, कॉल बाय विथ लेस क्वांटिटी, QTY means quantity, call buy with less QTY means quantity. सेम ऍज काढून घ्या गाईज. ओके, सॉरी, समजलं सगळ्यांना रेक्टँगल पॅटर्न क्लिअर? मी खाली दाखवतो एक एक्झाम्पल आहे, खाली एक्झाम्पल, डोंट वरी. रिट्रेसमेंट ना, डायरेक्ट ट्रेड, नो रिट्रेसमेंट. स्टॉप लॉस, अगर स्मॉल स्टॉप लॉस लागत असेल तर स्विंगच्या वरती, बडा स्टॉप लॉस लागत असेल तर 50% रिट्रेसमेंट. टॉप किती बनवू शकता, असं काय नाहीये. मार्केट ऑर्डर, नो लिमिट ऑर्डर. म्हणजे मी पर्सनली मार्केट ऑर्डर टाकतो, तुम्हाला जशी सूट होईल तशी टाकू शकता तुम्ही. रिट्रेसमेंट नाही, ब्रेकआउट झाला की ट्रेड. रिट्रेसमेंटची वाट बघत बसला तर लय अवघड होईल. जा का, चल बघा आता इथे या पॉइंटला बघा, खाली दिले का नहीं एग्जांपल? यस, यहाँ पे दिया है, देखो
एक्झाम्पल बघा गाईज, या पॉइंटला तुम्हाला काय दिसतंय? क्लिअरली सिंपल आहे, पॅटर्न क्लिअर आहे भाई. बुलिश रॅली, मार्केट मेक्स कन्सोलिडेशन, साइडवेज मार्केट अँड अप्पर साइड ब्रेकआउट. ओके, सो हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट. तुम्ही जर प्रॉपर बघितलं तर फर्स्टली बघा मार्केटने काय केलं होतं, डाऊन साइडला एक डबल टॉप सुद्धा क्रिएट केला असता, बट पॅटर्न क्रिएट झाला का? तो कंप्लीट झाला का पॅटर्न? नहीं. खाली आलं का मार्केट? नो. अगर ये गलती से भी नीचे आता, खत्म. बट यहाँ पे क्या हुआ? काय झालं? मार्केट वर गेलं, वरती हॉल्ट करून ब्रेकआउट. मला सांगा, वरच्या बाजूला जो मार्केटनं ब्रेकआउट दिलाय, ओके, हा जो ब्रेकआउट दिलाय, रिट्रेसमेंट दिलाय की पॅराबॉलिक दिलाय? चला बोला, रिट्रेसमेंट आहे की पॅराबॉलिक ब्रेकआउट आहे? चलो जल्दी बोलो. पैराबॉलिक नहीं है, नहीं है, चुक गए चुक गए चुक गए. मिस्टेक हो गई. रिट्रेसमेंट ब्रेकआउट है वो गाइस. क्यों रिट्रेसमेंट है? क्यों रिट्रेसमेंट? टेस्ट करके ब्रेक. आठवलं का? टेस्ट करून ब्रेक. त्या दिवशीच मी सांगितलेला. काय केलंय मार्केटनं? त्या लेवलला टेस्ट करून मग ब्रेकआउट दिलाय. सो दिस इज नॉट पॅराबॉलिक ब्रेकआउट. ओके, सो हा झाला बुलिश रेक्टँगल. नाउ लेट्स सी favorite bearish rectangle. This is the king of the pattern. bearish rectangle चा पॅटर्नचा नावच करायचा नाही, किंग म्हटलं तरी चालेल. वाय? बिकॉज bearish पॅटर्न आहे, आणि विथ दॅट या पॉइंटला एक रूल फक्त डिफरन्स काय असेल बुलिश रेक्टँगल पेक्षा. आणि असं काय नाहीये गाइस बरं का, की हे टॉप्स किती बनवले पाहिजे, तो रेक्टँगल शेप दिसला पाहिजे, सपोर्ट बनवला पाहिजे मार्केटनं. ते 2 टॉप बनवू दे, नाहीतर 4 टॉप, नाहीतर 12 टॉप. बरोबर. सो या पॉइंटला काय दिसतंय बघा, बीरिश मार्केटाला एक झोन क्रिएट केला, आपण वरच्या बाजूने रेजिस्टन्सची लाइन ड्रॉ केली, डाउन साइडला सपोर्टची लाइन ड्रॉ केली, अपर साइड को ब्रेकआउट दिया, तो इस पॉइंट को नो कॉल बाय करायचा नाही. नो. ओके, वी विल नॉट बाय अ कॉल. सो या पॉइंटला तुम्ही काय करू शकता गाइज, ओके, डाऊन साइडला जर मार्केट आलं, ब्रेकडाऊन जर दिला, ओके, मार्केटनं, तर या पॉइंटला तुम्ही डाऊन साइडला अग्रेसिव्हली ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, तुम्ही अग्रेसिव्हली ट्रेड प्लॅन डाऊन साइडला करू शकता, अप्पर साइडला नाही. वाय? बिकॉज एवढ्या बेरिश मार्केट नंतर मार्केट जेव्हा कन्सोलिडेट करतंय, लगेच तुम्ही ट्रेंड चेंजचा ट्रेड घेताय, तर दिस इज नॉट गुड. म्हणजे ऍटलिस्ट फॉर बुलिश साइड आय एम नॉट दॅट मच कॉन्फिडंट. सो दॅट्स वाय कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा मार्केट साइडवेज झोन बनवून बिलिश रेक्टँगल पॅटर्नला जर मार्केट वरच्या बाजूला ब्रेकआउट देते, तर मोस्ट ऑफ द टाइम इथं कॉल बाय करायच्या नादाला लागू नका. बिकॉज मार्केट इथून जास्त वर नाही बाबा, साइडवेज राहील, ट्रॅप करेल, नाही तर थोडंसं वरती जाईल, परत खाली. बिकॉज ओवाय डेटा हा बिरिश झालेला असतो, ओवाय डेटा अजून शिकणार आहे आपण. ओके, सो दॅट्स वाय बिरिश रेक्टँगल पॅटर्नला ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न म्हणूनच ट्रेड करायचा. ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न म्हणूनच ट्रेड करायचा. म्हणजे थोडक्यात, इन बिरिश रेक्टँगल पॅटर्न वी विल बाय अ पुट ओनली, वी विल नॉट बाय अ कॉल आफ्टर रेजिस्टन्स ब्रेकआउट. रेजिस्टन्स ब्रेकआउट नंतर अप्पर साइडला कॉल बाय करायचा नाही. इन बिरिश रेक्टँगल पॅटर्न वी विल ट्रेड ओनली ऑन बिरिश साइड. समजला? सो दॅट्स वाय वहीमध्ये बघा, आता त्यात एक्झाम्पल, ओके, आपण आता आज पहिले पॅटर्न शिकून घेऊ किती होत आहेत तेवढे, अँड नेक्स्ट सेशनला मी तुम्हाला सगळे पॅटर्न शोधून दाखवतो. ओके, मार्केटमध्ये आज डिसेंडिंग ट्रायंगल झाला होता जो आपण बघणार आहे. सो बिरिश रेक्टँगल पॅटर्न मध्ये आता कसं लिहा, कसं काढा, तुमच्या वहीमध्ये प्रॉपर ड्रॉ करा. असा एक साइडवेज झोन काढा. बिरिश मार्केट पहिला दाखवा, हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट, डाऊन साइडला सपोर्ट ब्रेक झालाय, रेड कॅन्डल, तिथं लिहा अग्रेसिव्हली पुट बाय, अग्रेसिव्हली पुट बाय. आणि अप्पर साइडला ब्रेकआउट दिया, जी कॅन्डल टाका, तिथे लिहा नो कॉल बाय. बघा वरती हेडिंग टाका, बियरिश रेक्टँगल. काही क्वेश्चन आहे कोणाचा?
चलो क्वेश्चन घेऊया थोडेसे. सगळे पॅटर्न फॉर्म झाले की पॅराबॉलिक चेक करायचे. नाही डायरेक्ट ट्रेड, पॅटर्नच्या ह्याच्यात डायरेक्ट ट्रेड. विषय काय असतो माहितीये विक्रम ब्रदर, चार्ट वरती गेल्यावर तुला का कळत नाही माहितीये, बिकॉज चार्ट वरती गेल्यावरती ते तेव्हा कळणार जेव्हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स येणार. तुमचा मार्केट टाइम वाढवा, वॉच टाइम वाढवा, चार्टिंग वाढवा. मी रात्री 3-3 वाजेपर्यंत चार्ट बघत बसायचो मी जेव्हा ट्रेडिंग शिकत होतो त्यावेळेस, 3-3, 4-4 वाजेपर्यंत. समजला? सो दॅट्स वाय तुम्ही जेवढा चार्ट टाइम वाढवाल ना, जेवढी नजर कशी बनवाल मार्केटची, मार्केटची नजर म्हणजे काय, सगळीकडे तुम्हाला कॅन्डल्स आणि पॅटर्न्स दिसले पाहिजेत. ते जेव्हा होईल ना तेव्हा तुम्ही बनवू शकता प्राइस ऍक्शन ट्रेडर. दॅट्स वाय तुम्हाला कसं असतं, तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं, बट तुमची नजर तशी तयार झालेली नसते त्यानुसार. त्यामुळे चार्टवर गेली की पॅटर्न लक्षात येत नाही. बट दिस इज द पार्ट ऑफ एक्सपिरियन्स विक्रम आणि रोहन. ओके, सो दॅट्स वाय तुम्ही वाढवला ना, तुम्ही हळूहळू तुम्ही वाढवला ना चार्ट टाइम, हळूहळू तुमचा एक्सपिरियन्स वाढत गेला ना की तुमची नजर कशी बनत गेली ना की तुमचा पॅटर्न सुद्धा तुम्हाला इझिली दिसून येतात. बट डोंट एक्सपेक्ट सो अर्ली, नाही का, लगेच अर्ली एक्सपेक्ट करू नका. बट प्रिडिक्ट कसे करायचे ब्रेकआउट फॉर बाईंग लो, म्हणजे प्रिडिक्ट कसं करायचं बाईंग लो म्हणजे काय. विषय कसा आहे माहिती आहे ट्रेडर्स, विषय कसा आहे, सिंपल टर्म आहे. आता एक्झाम्पल बिरिश रेक्टँगल आहे, बिरिश रेक्टँगल आहे, मार्केटनं सपोर्ट रेजिस्टन्सचा झोन बनवलाय. ओके, आता आपल्याला माहिती आहे का मार्केट ब्रेकआउट देईल का ब्रेकडाऊन देईल, नाही माहित ना आपल्याला. आपल्याला थोडीच माहिती की मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल. जर गेलं तर ट्रेड, इथंच जर या झोन मध्ये मार्केट क्लोज झालं तर ट्रेड घेऊन फायदा आहे का, नो. किंवा या झोन मध्ये पण ट्रेड घेऊन फायदा नाही. पंडित बनायचं नाही, पंडित बनायचं नाही इन द सेन्स काय की इथं आधी मध्ये ट्रेड घ्यायचे नाहीत की मला माहिती मार्केट आता वर जाणार आहे, नाही मला माहिती आहे मार्केट खाली सपोर्ट तोडणार आहे, असे प्रिडिक्शन्स असं सट्टा लावायचा नाही. जोपर्यंत मार्केट शो करत नाही ना बाबा मी वरती चाललोय किंवा मी खाली चाललोय, मी सपोर्ट ब्रेक करतोय किंवा मी रेजिस्टन्स ब्रेक करतोय, तोपर्यंत नो ट्रेड. आता हा बिरिश रेक्टँगल आहे ना, एक्झाम्पल बघा, हा बिरिश रेक्टँगल आहे. एक तर सपोर्ट तुटल्याशिवाय मी पुढे बाय करणार नाही. ओके, सपोर्ट तुटला, लाल कॅन्डल खाली क्लोज झाली तरच पुढे बाय, अदरवाईज वरच्या बाजूला ब्रेकआउट दिला तर बिरिश रेक्टँगलच्या बाबतीत मी कॉल बाय तर करणारच नाहीये, मी क्लिअरली लिहिलंय. सो नो कॉल बाय, भले मार्केट वर गेलं आय डोंट केअर, जाऊ दे मार्केट वर, आय विल नॉट टेक एनी ट्रेड बिकॉज मध्ये बसत नाही, तत्वात माझ्या बसत नाही. हे असं तुमचं डिसिजन मेकिंग जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत नाही तयार होत. या पॅटर्न्स होती ट्रॅप बद्दल काही सांगा, ट्रॅप बद्दल काय सांगणार. विषय कसा असतो माहितीये गाईज, ट्रॅपचा संबंध नसतो. मी तुम्हाला काय म्हटलं, प्रत्येक पॅटर्नला अॅक्युरसी असते, बट डिपेंड करतं की तो पॅटर्न ब्रेक कसा झालाय. आता एक्झाम्पल मला तुम्ही सांगा, आता हे समजा हा रेक्टँगल असा मोठा बनवला, रेक्टँगल मोठा बनवला, ओके, हा सपोर्ट झोन आहे, आणि समजा मार्केटने काय केलं, डायरेक्ट ग्रीन कॅन्डल ग्रीन कॅन्डल ग्रीन कॅन्डल ब्रेकआउट दिला, तर ऑब्व्हियसली पॅटर्न ब्रेकआउट झालाय की, पण तो ब्रेक कसा झालाय, पॅराबॉलिकली झालाय, तो 100% मार्केट डीप मारणार. तुम्ही काय करता, या पॉइंटला पॅटर्न ब्रेक झाला म्हणून लगेच घावल्या घावल्यासारखं कॉल बाय करणार, मार्केट डीप मारणार, तुम्हाला मार्केट बाहेर काढणार आणि अगेन मार्केट कंटिन्यू. सो पॅटर्न सोपा असतो, पण तो पॅटर्न ब्रेक कसा झालाय ना त्याच्यावरती त्याची अॅक्युरसी ठरते गाईज. ओके, समजला. पॅटर्न्स अवघड असतात दिसायला, पॅटर्न्स वर्क का करतात मी ज्यात सांगतोय ना, रेक्टँगल पॅटर्न म्हणा, हेड अँड शोल्डर म्हणा, किंवा पुढे जे आपण शिकणारे पिन पॅटर्न, असेंडिंग डिसेंडिंग, हे पॅटर्न दिसायला अवघड आहेत. कॉमन लोकांना ते पॅटर्न दिसत नाही, तुमच्यासारखे जे क्लास लोक लावतील बॅक टेस्टिंग करतील त्यांना ते दिसणार. सो दॅट्स वाय तुम्हाला मी त्या दिवशीच काय सांगितलं, पहिल्या दिवशी जी गोष्ट मार्केटमध्ये इझी नाहीये तेच गोष्ट वर्क करते. ज्या गोष्टी इझी इझिली कळून येतात त्या गोष्टी वर्क करत नाहीत. क्लिअरली, सिंपल. ओके, सो रेक्टँगल समजला, बिरिश रेक्टँगल क्लिअर. सर आपण 1-2 टाइम फ्रेम, नाही नाही, मी पर्सनली 1-2 टाइम फ्रेम मध्ये नाही शिकवत.
एक दोन टाइम फ्रेम 1 मिनिट 2 मिनिट टाइम फ्रेम मध्ये मी पर्सनली करत नाही ट्रेड, त्यामुळे मी नाही सांगू शकत त्यावरती. नाही शिकवलेलंच न ट्रेड केलाच बरा मित्रा. 1-2 मिनिट टाइम फ्रेम वरती खूप व्हॉलॅटिलिटी असते. आपलं 5 मिनिट इज द बेस्ट. 5 मिनिटचा नाद नाही. ओके, चलो अजून एक पॅटर्न घेऊया. लास्ट पॅटर्न घेऊ. ओके, मेसेज मला सीन करता येत नाहीयेत यार, त्यामुळे मला इच्छाच नाहीये यार. मला मेसेज बघायला लागतात शेजारी, त्याशिवाय मजा येत नाही सेशनला. ओके, टार्गेटिंग गाइस, असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. असेंडिंग ट्रायंगल, असेंडिंग मीन्स व्हॉट? चढता क्रम. आपल्या स्कूलमध्ये होतो बघा, असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर. चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा. तर असेंडिंग पॅटर्न मध्ये गाइस पहिला रूल काय लिहून घ्या वहीमध्ये, सगळ्यात पहिल्यांदा लिहून घ्या असेंडिंग ट्रायंगल. खूप मस्त पॅटर्न आहे, वर्किंग सुद्धा खूप छान आहे. असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. असेंडिंग काय असणार? पहिला रूल असेल रेजिस्टन्स झोन विल बी सेम. रेजिस्टन्स झोन विल बी सेम. But second number, supports are ascending. Resistance zone will be same, but supports are ascending. Supports are ascending. या दोन वाक्यातूनच तुम्हाला अख्खा पॅटर्न समजला असेल 100%. रेजिस्टन्स झोन विल बी सेम बट सपोर्ट्स आर असेंडिंग. म्हणजे काय फंडा आहे हा बघा. एक्झाम्पल, दिस इज द रेजिस्टन्स झोन. ओके, दिस इज द सपोर्ट झोन. सो यामध्ये समजा एक्झाम्पल मार्केट आलंय, रेजिस्टन्स सपोर्ट, रेजिस्टन्स सपोर्ट, रेजिस्टन्स सपोर्ट, रेजिस्टन्स सपोर्ट, रेजिस्टन्स सपोर्ट. सो मला सांगा, या पॉइंट मध्ये बायर्स जास्त पॉवरफुल दिसतात या पॅटर्न मध्ये की सेलर्स जास्त पॉवरफुल दिसतात? बोला, जास्त पॉवरफुल कोण वाटतंय, बायर्स की सेलर्स? जल्दी जल्दी. बायर्स जास्त पॉवरफुल आहेत की सेलर्स? यामध्ये बायर्स जास्त पॉवरफुल आहेत. वाय? बिकॉज या पॅटर्न मध्ये सेलर्स लोक जे आहेत ती फक्त एका भिंतीचं काम करतायत. वॉल, ओनली वॉल. वर आलं की पुश करायचं मार्केटला खाली, वर आलं की खाली पुश करायचं, वर आलं की खाली पुश करायचं. बट डाऊन साइडला जर तुम्ही बघितली तर बायर्सची बघा कंडिशन कशी आहे. डाऊन साइडला बायर्सची पोझिशन डॉमिनेटिंग आहे, वर्चस्व म्हणतो ना आपण त्याला, वर्चस्व. बायर्सचा वर्चस्व दिसते तुम्हाला, जास्त पॉवरफुल बायर्स आहे. सो दॅट्स वाय मार्केट मोस्ट ऑफ द टाइम ब्रेकआउट अप्पर साइडला. बट वी विल बाय अ कॉल ओनली. मार्केटनं वरच्या बाजूला रेजिस्टन्स ब्रेक केला तरच ट्रेड, अदरवाइज मार्केट जर डाऊन साइडला आलं तर नो पुट बाय. पुट बाय करायचा नाही. वाय? डाउन साइडला पुट बाय का करायचा नाही, उसके पीछे भी एक रीजन आहे. क्यू? बिकॉज डाऊन साइडला तुम्ही बघितलं देर आर मल्टिपल सपोर्ट झोन. सो मार्केट काय करेल, तुम्ही पुट बाय कराल, मार्केट त्या कुठल्याही झोनवरून सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकेल. सो दॅट्स वाय इन असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न वी विल बाय अ कॉल ओनली. लिहिले बघा मी तिथं, ओनली अ कॉल बाय, नो पुट बाय. गलती से भी पुट बाय करने का नहीं. ओके, सो तुमच्यामध्ये स्ट्रक्चर काढून कसं घेताना दिस वन. ओके, मी जसं काढतोय तसं एक्झॅक्टली द सेम तसंच काढा. सपोर्ट रेजिस्टन्स, सपोर्ट रेजिस्टन्स, सपोर्ट रेजिस्टन्स, फायनली ब्रेकआउट. अँड या पॉइंटला लिहा कॉल बाय, सी बाय. आणि पुढे लिहा ओनली. डाऊन साइडला एक ब्रेकडाऊन दाखवा, रेड कॅन्डल लिहा, तिथे लिहा नो पुट बाय. गलती से भी पुट बाय नाही, नो पुट बाय. ओके, वरती जी त्या कॅन्डल मध्ये.
रिटेस्ट ना, डायरेक्ट ट्रेड. पॅटर्न झाला ना क्रिएट, ब्रेकआउट झाला की डायरेक्ट ट्रेड. 15 मिनिट्स मध्ये सुद्धा पॅटर्न चालेल, 5 मिनिट्स मध्ये सुद्धा पॅटर्न चालेल, काही इश्यू नाही. आणि हे पॅटर्न मार्केट चालू झालं की 15 मिनिट नंतर बघता येईल ना. 15 मिनिट नंतर नाही, हा पॅटर्न तुम्हाला लेटेस्ट दिसणार, 11-12च्या दरम्यान दिसणार. कारण तेवढा वेळ घेतला पाहिजे ना मार्केटनं सपोर्ट रेजिस्टन्स झोन बनवायला. सो 11-12 नंतर तुम्हाला दिसेल हा पॅटर्न. बट वर्किंग खतरनाक आहे. आपण उद्याच्या लेक्चरला जेव्हा बॅक टेस्टिंग करू ना, त्यावेळेस तुम्हाला पॉवर समजून येईल. एक नंबर पॅटर्न आहे. झालं, आपले 3च पॅटर्न राहिलेत आता फक्त. उद्याच्या लेक्चरला आपलं पॅटर्न आणि बॅक टेस्टिंग सगळं खतम होते. खूप सोपे आहेत रे पॅटर्न्स, खूप सोपे आहेत. कॅन्डलस्टिक्स सोपे आहेत, पॅटर्न सोपे आहेत. फक्त प्रॉब्लेम कुठं असतो, सपोर्ट रेजिस्टन्स झोन. आणि ते पेशन्स न जमतं, लगेच नाही जमत सपोर्ट रेजिस्टन्स कुणाला ड्रॉ करायला. तुम्ही कुणाकडूनही शिका, तुम्ही किती त्यात नॉलेज, एक्सपिरियन्स मागतो मार्केट तुमच्याकडून, ती नजर मागतं. तुमची नजर जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच एक्सपेक्ट करू शकत नाही. कारण ऑब्व्हियसली कॉमन थिंग आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट एखादी शिकताय, नवीन नवीन काही जमत आहे ना, त्यात तुम्ही जेव्हा रुळता, बरोबर तुमची नजर कशी होते, त्यावेळेस मग तुम्ही तयार होणार ना. ऑब्व्हियसली नॉट. सो इथं पण परीक्षा आहे एक प्रकारची, तुमची तपश्चर्या आहे. ओके. पॅटर्न आज घ्या ना सगळे ट्रेडर्स. नितीन केंद्रे. माझं कसं असतं मित्रा, दुपारी 1 तास 1.5 तास सेशन, परत दुसरं 3 वाजता 1-1.5 तास सेशन, सकाळी माझं ट्रेडिंग, नंतर तुमचं आत्ता सेशन, आणि नंतर परत जिम. माझं शेड्यूल एवढं एक्झॉस्टिव्ह आहे ना, मला तुम्ही जर म्हणला ना 1 तास सर नंतर 2 तास घ्या, 2 तास म्हटलं तरी माझ्या जीवावर येतं मित्रा. तुम्ही कुणी शिकवण्याच्या बाबतीत तुम्ही कुणी टेन्शन घेऊ नका, इथं गडबड कोणी करणार नाही. मी काय म्हणतोय, तुमचा 1 महिन्याचा क्लास 1.5 महिना जरी झाला ना तरी मला फरक पडत नाही. मी काय त्या पैशावर आहे का सांगा, की मला पटपट पळवून दुसरी बॅच चालू करायचे, काहीच होतं, गरज नाही. तुम्हाला भले वेळ लागला, तुमचं एक कुठला टॉपिक बुडणार नाही, काय नाही काय नाही, सगळंच सगळं होणार. त्याच्या बाबतीत नो लोड. उलट जेवढे दिवस तुमचं चालले ना सेशन, लय बरं आहे, ट्रिप झाली चांगली. अच्छा, ट्रेडचं अनालिसिस. आता ट्रेडिंग व्ह्यू, वेट अ मिनिट, ट्रेडिंग व्ह्यू. आज मी ट्रेड डिसेंडिंग ट्रायंगलला घेतलेला, डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, असेंडिंगच्या पूर्ण उलटा, डिसेंडिंग. हे बघा, हा सपोर्ट झोन होता आणि हा रेजिस्टन्स झोन होता अप्पर साइडचा, बरोबर. मार्केटने बघा या पॉइंटला सपोर्ट झोन ब्रेक केला, बट सलग 1-2 कॅन्डल रेड कलरच्या. माझी ट्रिक तुम्हाला माहिती आहे, मी काय करतो, डीप मारून देतो. बघा मार्केटने काय केला, डीप मारला. डीप मारला, या पॉइंटला मी पीई बाय उचलला. डीप मारल्यानंतर बघा हा सपोर्ट झोन जेव्हा ब्रेक केला रेड कॅन्डलनं, त्याच्या पुढची कॅन्डल बघा ग्रीन ही वरती आली. सो मी इथं पुट बाय केला, सटकन या 2च मोठ्या स्पाइक आल्या, 35 पॉईंट मिळाले मला गाईज. 35 पॉईंट माझं जे टार्गेट आहे डेलीचं, 35 ते 40 पॉईंट. एकच ट्रेड, खतम विषय. दिवसभर नंतर मार्केट इथं वर गेलं, आय डोंट केअर, फरकच पडला नाही पाहिजे. माझा ट्रेड झाला, टार्गेट झाला, विषय खतम. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 1,20,000 कोण देणार आहे? कोणच देऊ शकत नाही, कुठलाच बिझनेस देऊ शकत नाही 10 मिनिटात 1,20,000. सो माझा झालं, माझा भरला पोट, खतम, निघालो बाहेर मार्केटमधून. हे तुम्हाला जमलं पाहिजे यार गाईज, मेन तेच असते. कॅपिटल मी आज यूज केलं होतं 7.5 लाख समथिंग, 7.5 लाख. माझा आरओआय 10%च्या वरतीच असतो दररोज, आणि डेली 10% पण जोक नाही गायच. काही जण एका दिवसामध्ये 40% 50% काढतात, बट मला 10% आलं, आय एम हॅपी. डेली 10% काढणं पण कोणाचंही काम नाही, आणि मेन थिंग म्हणजे जास्त कॅपिटलला. तुम्ही बघा मोठे मोठे कॅपिटलवाले ट्रेडर्स 10% बघा किती काढतात का, खूप कमी असतात, रेअर जण असतात. ऑफलाईन मीटअप घेऊया ना किशोर एक दिवशी, काही इश्यू नाही. चलो ट्रेडर्स, बाय बाय, गुड नाईट.
क्वांटिटी किती घेता? 200 लॉट. आज 200 लॉट घेतलेली. मी आज ऍक्च्युली 150 क्वांटिटी घेतली होती, बट नंतर मी ऍव्हरेजिंग केलं वर जरा, थोडं ऍव्हरेजिंग केलं मी. 150 क्वांटिटी घेतली आणि वरती काहीतरी 50-60 लॉट मी ऍव्हरेजिंग केला थोडासा डीप अजून मार्केटनं. मग 10-12 पॉईंट माझ्या अगेन्स्ट चाललेलं ना, त्यावेळेस मी एक थोडंसं 40-50 60 लॉट काहीतरी टाकले मी, अशी काहीतरी 210 समथिंग होती. आपली टार्गेट आहे माझं 35-40 पॉइंट्स. आय एम हॅपी. ऑप्शन बायरनं चोरासारखंच काम करायचं आपल्याला, म्हणून तर कन्सिस्टन्सी जास्त आहे ना भाई. तुम्ही ट्रेड होल्ड करून निवांत बसताय, कन्सिस्टन्सी नाही मिळत, सगळ्यांनाच नाही मिळत, काही जणांना मिळेल. बट ऑप्शन बायर 40 पॉइंट्स डोक्यावरून पाणी खूप झाले. तुम्ही जर म्हणत असाल 100चं प्रीमियम 500 पर्यंत घेतो, 100चा प्रीमियम 200 पर्यंत घेतो, 200 पॉईंट घेतो, 300 पॉईंट घेतो, इसको ट्रेडिंग नाही बोलते अकॉर्डिंग टू मी. म्हणजे ऑप्शन बायरनं तर असली मस्ती नाही केली पाहिजे. बाकी तुमचे विचार काय असतील वेगळे तर तुमच्या याच्यानुसार. नाही नाही नाही, 10% झालं की खतम विषय. स्टॉप लॉस माझा 25 पॉईंटचा असतो. स्टॉप लॉस किरकोळ असतो माझा 25 पॉइंट. तो पण हिट स्टॉप लॉस जास्त तुम्हाला माहित. मग यावरून तुम्हाला कळत असेल की माझी अॅक्युरेसी कसली असेल. 25 पॉईंटचा स्टॉप लॉस खूप किरकोळ आहे. तो पण माझा महिन्यातून 2 ते 3 वेळा हे होतो, हिट होतो. मग यामुळे तुम्ही विचार करा, महिन्यातून फक्त 3 टाइमच मार्केट माझ्या अगेन्स्ट 25 पॉईंट जाते, इतर वेळेस जात नाही. मग विचार करा अॅक्युरेसी. तुम्हाला पण जमणार रे, पण त्यासाठी टाइम पाहिजे ना, पेशन्स ठेवा. सोपं आहे, काय अवघड नाही. 20 लाखावरती 18 लाख रिटर्न म्हणजे खूप झाले. 100% एका महिन्यात. मी कोणताच क्लास केला नाही. मला कोणच मार्केटमध्ये चॅलेंज करू शकत नाही की मी शिवम दावला शिकवलंय. कोणच नाही. मी कुणाचाच क्लास केला नाहीये. कोणीही मी मला म्हणा शिवम दावळेचा क्लास तुमच्याकडे केलाय का म्हणून. नो इम्पॉसिबल. मी सेल्फ शिकलोय. पण मला शिकायला गाईज त्यामुळे 1.5 वर्ष गेला. तेच जर मला एखादा चांगला मेंटर मिळाला असता ना, तर तुम्ही आता कसं एका महिन्यात शिकताय माझ्याकडून, तसं मी सुद्धा शिकलो असतो. माझा टाइम तरी वाचला असता. बट मला एवढं शिकायला 1.5 वर्ष गेलं. 1-1.5 वर्ष गेलं माझं. कारण प्रत्येक गोष्ट कळणार, मग ती बॅक टेस्टिंग करणार. ओके, परत एक नवीन काहीतरी ओआय डाटा कानावर आला, त्याला रिसर्च करा, बॅक टेस्ट करा. एखादा इंडिकेटर कानावर आला, त्याला रिसर्च करा, बॅक टेस्ट करा. खूप वेळ गेला काय. म्हणजे माझी स्टार्टिंग जर्नी स्ट्रगल मध्ये गेली खूप. आणि मला मेंटर का चांगला मिळाला नाही, बिकॉज मी जेव्हा सेल्फ स्टडी करायचो ना, मी रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत स्टडी करायचो. 3-3, 4-4 वाजेपर्यंत स्टडी करायचो. सो मला एखाद्या मेंटरचा बघितला ना कोर्स, की लगेच कळायचं की हे फालतोय कोर्स. मेंटर पण फालतोय आणि हा स्वतः ट्रेनर आहे, ट्रेडर नाही, स्वतः ट्रेडिंग करून दाखवत नाही दररोज. सो दॅट्स वाय मला ते बघूनच कळायचं की ह्याची लायकी काय आहे. ह्यानं इकडची जरा गोष्ट उचलली, युट्यूबची जरा गोष्ट उचलली आणि हा कोर्स म्हणून विकायला लागलाय. सो दॅट्स वाय मला कोणी मेंटर मिळाला नाही चांगला, पण मिळायला पाहिजे होता यार. म्हणजे कसं असतं माहितीये मार्केटमध्ये गाईज, तुम्ही मार्केटमध्ये कोटी पैसे कमवले ना, पण आपल्यावरती एखादा गुरु असला नाही हातायचा की बरं असतं रे. आज मला मी 2 लाख रुपये प्रॉफिट काढला, हे बघा सर मी आज 2 लाख रुपये प्रॉफिट काढलाय, हे सॅटिस्फॅक्शन असतं, जे की माझ्या नशिबात नाही. मी आता तुम्हाला दाखवून मला प्रॉफिट काय फायदा आहे का, हे बघा पोरानं मी आज 2 लाख काढले. पण मला जर गुरु असता वरती, तर मी मस्त त्याला दाखवलं असतं, चर्चा केली असती, त्यांच्यासोबत थॉट्स एक्सचेंज केले असते, माझी सक्सेस जर्नी त्यांनी बघितली असती. ती एक मजा असते रे. आपल्या गुरु समोर आपल्या सक्सेस जर्नी दाखवणं, त्याला नशीब लागतं खूप. होईल बघू तुमच्यातलं पण कोणतरी रेडी. आणि मी जसं 1.5 वर्ष दिलंय ना, तसं तुम्ही फक्त पुढचे 3 महिने द्या, खतम विषय. मी जे शिकवलंय ना, ते फक्त 3 महिने फॉलो करा, तुम्ही मॅजिक बघा. नाव काढाल नंतर माझं तुम्ही, जशी पोरं आता माझं नाव काढतात. ओके चलो, बाय बाय, गुड नाईट एव्हरीवन. आय हॅव टू गो. मस्त आपण एक दिवशी मस्त गप्पा सेशन घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. मी लाईफ टाईमच आहे, डोंट वरी. हो, जॅगॉर मी ट्रेडिंग वरतीच घेतली, जॅगॉर. चलो गुड नाईट.